राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे। प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार पुकारण्यात आला। विविध मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे। राज्यातील शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा। शिक्षण सेवा कायमस्वरूपी रद्द करा। जुनी पेन्शन लागू करा। अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईत समायोजन करा। या आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन आहे। शाळा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत। शिक्षण उपसंचालक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात येणार। ज्येष्ठ समाजवादी नेते माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर या आंदोलनामध्ये सहभागी। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, आपण पाहतोय राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज शिक्षकांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे अनेक शाळा, खरं तर हजारो शाळा या राज्यामध्ये बंद आहेत। या मुंबईमध्ये काही शाळा या चालू आहेत, त्यामध्ये माझ्या मागे शिरोडकर शाळा आहे। एकूणच जर बघितलं तर शिक्षकांचे प्रलंबित मागण्या यापूर्वी सुद्धा शिक्षकांनी आंदोलन केलं होतं। जुनी पेन्शन योजना असेल आणि नव्याने शासन निर्णय काढण्यात आलेला आहे टीईटी परीक्षे संदर्भात, तो संभ्रमाचा आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे। या विरोधामध्ये खरं तर शिक्षक संघटना आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, संस्था चालक आहेत, यांचं आंदोलन असणार। तसेच माजी आमदार कपिल पाटील हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आज शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी लेटर सुद्धा, निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे या निवेदनावरती काय नक्की उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या कामबंद आंदोलनावरती 1 दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय हा शिक्षण विभागाने घेतलेला आहे। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन। प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार पुकारण्यात आलाय। राज्यातील शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन होत आहे। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा। शिक्षण सेवक कायमस्वरूपी रद्द करा। जुनी पेन्शन लागू करा। अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईत समायोजन करा। या आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन। शाळा बंद आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्यामुळे आता या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मुंबईमध्ये काही शाळा या सुरू आहेत, काही शाळा बंद ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सचिन, शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, काय एकंदरीतच संभाजीनगरमध्ये परिस्थिती आहे? राज्यभरातील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी वारंवार शासनापुढे, सरकारपुढे मांडलेल्या आहेत। त्यासोबतच शिक्षण मंत्र्यांसमोरही मांडल्या, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाहीये। त्यामुळे आम्ही अखेर शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होतोय, शाळा बंद करतोय, हा पावित्र्य आता शिक्षकांनी घेतलेला आहे। 1 दिवसांसाठी त्यांचा हा बंद असणार आहे आणि या बंदच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। राज्यभरातील 80,000 शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचं आवाहन जे आहे त्या संघटनांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,000 शाळा तर 19,000 पेक्षाही जास्त शिक्षक जे आहेत त्या संपामध्ये म्हणजे या बंदमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते। मात्र 3,000 शाळा बंद ठेवल्याच्या नंतर याचा कुठंतरी विद्यार्थ्यांवर परिणाम निर्माण होऊ शकतो किंवा याचा परिणाम पाहायला मिळू शकतो। मात्र आज जर आम्ही सुट्टी दिली तर याची कमी आम्ही रविवारी भरून काढू अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे किंवा विधान जे आहे ते शिक्षक संघटनांकडून ऐकायला मिळतंय। तर दुसरीकडे आम्ही तुमच्या संदर्भात, तुमच्या या निर्णयासंदर्भात जुन्या शिक्षकांना जी काही टीईटी सक्तीची या ठिकाणी घोषणा आहे म्हणा किंवा टीईटी सक्तीचा जो काही निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही विचार करतोय आणि शिक्षकांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय। मात्र तुम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय का घेता, तरी सुद्धा शाळा बंद का करता, असा प्रश्न जो आहे तो शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो। एकीकडे एवढ्या मोठ्या शिक्षकांनी जर शाळा बंद केली तर याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो। त्यांचं हे फक्त प्राथमिक पाऊल आहे, पहिलं पाऊल आहे। जर त्यांची मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे ते पुकारतील। तर त्यावेळेस मग राज्यातील विद्यार्थ्यांना आणि सरकारला सुद्धा हे आंदोलन न झेपण्यासारखं होऊ शकतं, कारण याचा परिणाम, याचं नुकसान हे विद्यार्थ्यांना होऊ शकतं। त्यामुळे तातडीनं सरकारने देखील पावलं उचलणं गरजेचं आहे। अन्यथा आपण जर पाहिलं तर आज
मोठ्या संख्येमध्ये म्हणजे 80,000 शाळांना जी. बंद करण्याचं आवाहन केलंय, तर फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,000 शाळा बंद झाल्याच्या नंतर 10,000 पेक्षा जास्त शिक्षक जी हे सचिन, बंदमध्ये शाळा सहभागी बंद होणार आहेत. आंदोलनामध्ये जर शिक्षक हे सहभागी झाले या आंदोलनामध्ये तर त्यांच्या वेतन कपाती संदर्भात सुद्धा इशारा देण्यात आलाय. शिक्षक शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर ज्या दिवशी ते बंद करणार आहेत त्या दिवशीचं 1 दिवसाचं वेतन जे आहे त्या संदर्भातही विचार केला जाऊ शकतो, कारवाई देखील होईल. मात्र त्यांचं असं मत आहे, जर टीईटी पात्रता परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जर घेतली गेली तर आयुष्यभराचाच पगार कापला जाईल, आयुष्यभराचंच वेतन कापलं जाईल. त्यापेक्षा 1 दिवसाचं वेतन गेल्यानं काय वाईट होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं त्यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतलाय आणि कायम हे आंदोलन जे आहे ते असं तीव्र स्वरूपाचं बनेल जर सरकारनं पावलं उचलली नाही तर हाच त्यांचा पावित्रा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे शिक्षकांचा आक्रमक पावित्रा जी. विद्यार्थ्यांना कुठेतरी भारी भरू नये किंवा शासनाला धारेवर धरण्यासाठी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हीच ह्याच्या मागचा मोठा हिची चिंता जी आहे किंवा चिंतेचा जी. विषय जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षकांच्या प्रश्नांना घेऊन आता शासनाला धारेवर धरणं आणि विद्यार्थ्यांना धारेवर धरणं कितपत योग्य आहे. जी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.